ही आहे आपल्या महाराष्ट्रभर फेमस असलेली शेंगदाणा चटणी। आणि ही शेंगदाणा चटणी तुमची कोरडी पडत असेल तर ओलसर कशी करायची ही मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आणि ही ती चटणी आहे जी उन्हाळ्यामध्ये आपलं जेवण जास्त रुचकर बनवते। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण महाराष्ट्रभर फेमस असलेली शेंगदाणा चटणी आणि तीही विकत कशी ओलसर अशी शेंगदाणा चटणी मिळते ती घरी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि आणखीनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेले, 1 चमचा तिखट मिरची पावडर घेतलेली, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आपल्या चटणीला छान असा कलर यावा म्हणून 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे, तुम्ही काश्मीरी मिरची पावडर देखील घेऊ शकता। आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे। आपले शेंगदाणे छान कुरकुरीत करण्यासाठी मी इथं अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। इथे मी अगोदर असं कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे आणि याच्यावरच आपण हे सगळं अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे ते सगळं तेल घालायचंय तुम्ही। हे बघा अर्धी वाटी तेल कशामुळे घातलंय आपण, काय होतं आपले शेंगदाणे छान कुरकुरीत होतात आणि तेलामुळे काय होतं आपली चटणी अशी ओलसर तयार होते, जास्त आपली चटणी कोरडी पडत नाही। त्यामुळे हे आपण तेलामध्ये छान कुरकुरीत करून घ्यायचे। चिवडा वगैरे बनवताना बघा आपण असं थोडंसं जास्तीचं तेल टाकून कशी शेंगदाणे कुरकुरीत करून घेतो तसे आपल्याला या चटणीसाठी शेंगदाणे कुरकुरीत करून घ्यायचे। हे बघा असं अगदी 5 मिनिटच मी हे शेंगदाणे तळलेत आणि असं बघा काय काय शेंगदाण्याचं असं साल निघल्यासारखं दिसतं। ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणे तेलातून काढून घ्यायचे, का नाहीतर काय होतं तेलात ठेवले तर त्याची आणखीन भाजण्याची प्रोसेस पुढे जाते। त्यामुळे ही मी काय शेंगदाणे काढून घेते। आता हे तळलेले शेंगदाणे आपण थंड करून घेऊया। आता हे बघा शेंगदाणे तळून आपलं हे तेल शिल्लक आहे तर हे जास्तीचं तेल मी एका वाटीत काढून घेते आणि अगदी चमचाभर तेल मी कढईमध्ये ठेवणार आहे। त्याच्यामध्ये आपण लसूण आणि जिरं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी अगोदर हे जिरं घेतलेलं आहे आपण 1 चमचा ते टाकते आणि जिरं छान आपल्याला भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये तेलामध्ये। तेल गरम असल्यामुळं लगेचच आपलं जिरं भाजलं त्याचा छान खमंग वास येतोय आणि त्याच्यामध्येच हे लसूण पाकळ्या घालून आपण भाजून घेणार आहोत। बघा अगदी 1 ते 2 मिनिटं आम्ही लसूण परतून घेतला। आता याच्यामध्येच काय करायचंय ही कलरची बेडगी मिरची पावडर आणि तिखट मिरची पावडर आणि आपण चवीनुसार मिरची घेतलेलं आहे ते घालायचं ह्याच्यामध्ये आणि छान असं चटणी लसूण जिरं परतून घ्यायचं। अगदी 1च मिनिट मंद गॅसवर मी हे परतलंय मिश्रण आणि गॅस बंद करायचा आणि हे आपले जे शेंगदाणे आहेत ना त्याच्यावरतीच हे मिश्रण घालून घ्यायचं आपण। हे शेंगदाण्यावरच हे भाजलेला लसूण ती आपण ह्याच्यावर घालून घ्यायचा। आता हे लसूण चटणी वगैरे सगळं मीठ ह्या सगळ्या शेंगदाण्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आपण, म्हणजे काय होतं सगळीकडे चटणीमध्ये व्यवस्थित मीठ वगैरे मिक्स होतं। त्यामुळे हे असं आपण सगळ्या शेंगदाण्याला लावून घ्यायचं। या पद्धतीने नक्की एकदा चटणी ट्राय करा। ही चटणी वरण भात गरम भाकरी चपाती सोबत खूप छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्या जेवण आणखीन रुचकर बनवते। नक्की एकदा ट्राय करा। शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये ही चटणी मी कुटून घेते। तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालेल, पण खलबत्त्यामध्ये कुटलेल्या चटणीची एक वेगळी टेस्ट असते। त्यामुळे मी थोडे थोडे शेंगदाणे घेऊन ही चटणी खलबत्त्यामध्ये अशी कुटून घेणार आहे। जर तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये बनवणार असणार वाटून घेणार असणार तर काय करायचं असं मोठी वाटून घ्यायची, जास्त बारीक वाटायची नाही। चालू बंद करून अशी मोठी चटणी वाटून घ्यायची तुम्ही। बघा ही खलबत्त्यात किती छान मिळून आली आहे ही चटणी। काही बारीक होतात शेंगदाणे काही मोठे राहतात आणि ही टेस्ट खूप छान लागते।
आणि तेलात शेंगदाणे आपण छान कुरकुरीत करून घेतल्यामुळे काय होतं, खलबत्त्यात सुद्धा अगदी 10 मिनिटाची चटणी कुटून तयार होती. पण तुम्हाला जे सोयीचं पडेल ते करा. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये केली तरी देखील चालेल. आणि ही चटणी वाटताना अगदी तुम्हाला जर वाटलं ही कोरडी आहे तर काय करायचं, हे आपलं शेंगदाणा तळून जे तेल राहिलेलं असतं ते थोडंसं आणखीन 1-2 चमचे तुम्ही वाटताना घातलं तरी चालेल. आणि अशी ही आपली खमंग अशी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे, ज्याच्यामुळे आपण थोडासा वरण भात एखादी दुसरी पोळी जास्तच खाईल आपण.